नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजी व्याकरण मागील वर्षांचे प्रश्न PYQ. हे सर्व प्रश्न बॉम्बे हायकोर्टाच्या परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत आणि आपण ते फक्त सोडवणार नाही तर प्रत्येक प्रश्नमागचा नियम सविस्तर स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षेत तुमचे गुण जाणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क किंवा लिपिक परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 चे प्रश्न. प्रश्न पहिला. इट वॉज पास्ट मिडनाईट सो देर वर डॅश पीपल ऑन द स्ट्रीट. याचं अचूक उत्तर आहे फ्यू. यामागचा नियम असा आहे की पीपल हे काउंटेबल नाउन म्हणजेच मोजता येणारे नाम आहे. पास्ट मिडनाईट म्हणजे मध्यरात्र उलटून गेली होती, यावरून रस्त्यावर जवळजवळ कोणीही नव्हते असा अर्थ निघतो. फ्यूचा अर्थ नगण्य किंवा जवळजवळ नाही असा होतो, नेगेटिव्ह मीनिंग. जर काही लोक असते तर अ फ्यू आले असते. प्रश्न दुसरा. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म ऑफ सी इज. ह्याचं उत्तर आहे साईट. नियम लक्षात घ्या. सी म्हणजे पाहणे हे एक क्रियापद म्हणजेच वर्ब आहे. त्याचे भाववाचक नाम म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन साईट म्हणजे दृष्टी असे होते. प्रश्न तिसरा. डॅश प्लेइंग फुटबॉल ही प्लेज क्रिकेट. उत्तर आहे बिसाइड्स. स्पष्टीकरण. बिसाइड्स या प्रेपोजिशनचा अर्थ च्या व्यतिरिक्त किंवा च्या सोबतच असा होतो. म्हणजेच तो फुटबॉल तर खेळतोच पण त्यासोबत क्रिकेटही खेळतो असा या वाक्याचा अर्थ आहे. प्रश्न चौथा. ही फिल्ड द ग्लास विथ वॉटर टू द. उत्तर आहे ब्रिम. नियम. टू द ब्रिम ही इंग्रजीतील ठराविक रचना किंवा फ्रेज आहे, ज्याचा अर्थ अगदी काठोकाठ भरणे असा होतो. पुढचा प्रश्न. द ॲडवर्ब ऑफ ब्रेव इज. उत्तर आहे ब्रेवली. नियम. ब्रेव म्हणजे शूर हे विशेषण आहे. बहुतांश विशेषणांना ly प्रत्यय लावला की त्यांचे क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब ऑफ मॅनर तयार होते, म्हणून ब्रेवचे ब्रेवली होते. प्रश्न सहावा. कम वॉट मे आय शॅल ॲडहिअर डॅश माय प्रिन्सिपल्स. उत्तर आहे टू. स्पष्टीकरण. हा फिक्स्ड प्रेपोजिशनचा नियम आहे. ॲडहिअर म्हणजे चिकटून राहणे किंवा पालन करणे. या शब्दानंतर नेहमी टू हेच प्रेपोजिशन येते. प्रश्न सातवा. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो डॅश. उत्तर आहे इन्स्ट्रक्टिव्ह. नियम. इथे पॅरलिझम म्हणजेच समानतेचा नियम लागू होतो. नॉट ओनली बट ऑल्सो या रचनेत दोन्ही बाजूला व्याकरणाचा समान भाग असावा लागतो. इंटरेस्टिंग हे विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे बट ऑल्सो नंतरही इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण हेच विशेषण यायला हवे. प्रश्न आठवा. फाइंड द वर्ड दॅट इज रॉंगली स्पेल्ट. करेजियस, विशस, एनकरेज, मॅजिस्ट्रेट. यातील चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द आहे मॅजिस्ट्रेट. नियम. योग्य शब्द मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी असा आहे. इथे जे ऐवजी जी वापरला जातो. प्रश्न नववा. चूज द वर्ड स्पेल्ट करेक्टली. बिगिनिंग, बेइंग, बिगिनिंग, बिगिनिंग. अचूक उत्तर आहे बिगिनिंग. इथे CVC म्हणजेच कॉन्सोनंट वॉवेल कॉन्सोनंट रूल लागतो. बिगिन या शब्दाच्या शेवटी व्यंजन एन आहे आणि त्याआधी एकच स्वर आय आहे. त्याला ING लावताना शेवटचे व्यंजन दुप्पट होते म्हणजेच डबल होते, म्हणून स्पेलिंग BEGINNING असे होते. प्रश्न दहावा. द साऊंड प्रोड्यूस्ड बाय अ काऊ इज. उत्तर आहे लो. नियम. हा इंग्रजी शब्दसंग्रहाचा भाग आहे. गायीच्या ओरडण्याला इंग्रजीत मू किंवा लो असे म्हणतात. प्रश्न अकरावा. करेक्ट द सेंटेन्स. इकॉनॉमिक्स हॅव बीन टॉट बाय 3 प्रोफेसर्स. योग्य वाक्य आहे इकॉनॉमिक्स हॅज बीन टॉट बाय 3 प्रोफेसर्स. नियम. हा सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा नियम आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या शब्दाच्या शेवटी एस असला तरी तो एका विषयाचे नाव असल्याने तो एकवचनी म्हणजेच सिंग्युलर मानला जातो. त्यामुळे हॅव ऐवजी हॅज हे सहाय्यकारी क्रियापद येते. प्रश्न बारावा. अँटोनिम ऑफ ब्लंट. उत्तर आहे शार्प. नियम. ब्लंट म्हणजे बोथट, त्यामुळे त्याचा विरुद्धार्थी शब्द शार्प म्हणजे धारदार असा होतो. प्रश्न तेरावा. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक. उत्तर आहे ओव्ड. ओव्ह म्हणजे देणे लागणे किंवा कर्जदार असणे. बँकेचे पैसे देणे बाकी होते या अर्थाने ओव्हचा भूतकाळ ओव्ड वापरला आहे. प्रश्न चौदावा. लेट्स गो फॉर अ वॉक डॅश. उत्तर आहे शॅल वी. नियम. हा क्वेश्चन टॅगचा नियम आहे. जे वाक्य लेट्स किंवा लेटसने सुरू होते त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी शाल वी असाच होतो. हा एक फिक्स नियम आहे.
प्रश्न 15वा. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन डॅश टेन्स. होल्ड ऑन, आयल गेट अ पेन. उत्तर आहे फ्युचर सिंपल. नियम: इथे आयल म्हणजे आय विल किंवा शाल सोबत वर्बचे पहिले रूप म्हणजेच V1 ही साध्या भविष्यकाळाची रचना आहे, म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स आहे. प्रश्न 16वा. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन डॅश टेन्स. वी वर हॅव्हिंग डिनर वेन इट स्टार्टेड टू रेन. उत्तर आहे पास्ट कंटिन्युअस. नियम: वर अधिक VING म्हणजे हॅव्हिंग ही अपूर्ण भूतकाळाची रचना आहे, म्हणजेच भूतकाळात एखादी क्रिया चालू होती. प्रश्न 17वा. व्हॉट इज द अँटोनिम ऑफ प्रेडिसेसर. उत्तर आहे सक्सेसर. नियम: प्रेडिसेसर म्हणजे पूर्वज किंवा आधी पदावर असलेली व्यक्ती. त्याचा विरुद्धार्थी शब्द सक्सेसर म्हणजे वारसदार किंवा नंतर पदावर येणारी व्यक्ती. प्रश्न 18वा. द सिनोनिम ऑफ ॲम्बिग्युअस. उत्तर आहे अनक्लिअर. नियम: ॲम्बिग्युअस म्हणजे द्विअर्थी किंवा ज्याचा अर्थ स्पष्ट नाही असे, त्यामुळे त्याचा समानार्थी शब्द अनक्लिअर असा होतो. प्रश्न 19वा. फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. 1. डिले. 2. डोंट. 3. मेक. 4. प्लीज. 5. फर्दर. योग्य वाक्य होईल प्लीज डोंट मेक फर्दर डिले. नियम: ही इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य रचना आहे. विनंती करण्यासाठी प्लीज आधी येते, मग नकारार्थी डोंट, त्यानंतर मुख्य क्रियापद मेक आणि मग उर्वरित भाग फर्दर डिले असा येतो. प्रश्न 20वा. फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. 1. इज. 2. देम. 3. नीदर. 4. हिअर. 5. ऑफ. योग्य वाक्य होईल नीदर ऑफ देम इज हिअर. नियम: नीदर ऑफचा नियम असा आहे की नीदर ऑफ अधिक अनेकवचनी नाम किंवा सर्वनाम देम अधिक एकवचनी क्रियापद इज, म्हणून योग्य वाक्य नीदर ऑफ देम इज हिअर असे बनते, ज्याचा अर्थ त्यांच्यापैकी कोणीही येथे नाही असा होतो. भाग 2. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क किंवा लिपिक परीक्षा 12 जानेवारी 2020 चे प्रश्न. पुढचा प्रश्न. फ्रेम क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. उत्तर आहे व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. नियम: हा WH क्वेश्चन बनवण्याचा नियम आहे. जेव्हा वाक्यातील सब्जेक्ट म्हणजेच कर्ता काढून प्रश्न विचारायचा असतो, तेव्हा निर्जीव वस्तूंसाठी व्हॉट वापरून पुढचे वाक्य तसेच ठेवले जाते. प्रश्न 22वा. व्हॉट इज द नाउन फॉर्म फॉर प्रिस्क्राईब. उत्तर आहे प्रिस्क्रिप्शन. नियम: प्रिस्क्राईब हे क्रियापद आहे, त्याला TION हा सफिक्स म्हणजेच प्रत्यय लावून त्याचे नाम म्हणजेच नाउन प्रिस्क्रिप्शन तयार होते. प्रश्न 23वा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस. द कार इज बीइंग रिपेअर्ड बाय हिम. उत्तर आहे ही इज रिपेअरिंग द कार. नियम: हे दिलेले वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, म्हणजे ॲम इज आर प्लस बीइंग प्लस V3. त्याचे ॲक्टिव्ह करताना कर्ता म्हणजे ही प्लस इज प्लस VING म्हणजे रिपेअरिंग प्लस कर्म म्हणजे द कार अशी रचना होते. प्रश्न 24वा. विच सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड ऑनेस्ट टू मेक इट अ नाउन. उत्तर आहे वाय. ऑनेस्टी. नियम: ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक हे विशेषण आहे, त्याला वाय प्रत्यय लावला की ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम तयार होते. प्रश्न 25वा. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड फोरसेक. उत्तर आहे अबॅन्डन. नियम: फोरसेक म्हणजे कायमचे सोडून देणे किंवा त्याग करणे, त्याचा समानार्थी शब्द अबॅन्डन असा आहे. प्रश्न 26वा. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज टू कीप ऑन. उत्तर आहे टू कंटिन्यू. नियम: कीप ऑन हा फ्रेझल वर्ब आहे, ज्याचा अर्थ एखादी गोष्ट करत राहणे किंवा चालू ठेवणे, टू कंटिन्यू डुईंग समथिंग असा होतो. प्रश्न 27वा. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट. गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स. उत्तर आहे ब्युरोक्रेसी. नियम: अधिकाऱ्यांद्वारे चालवले जाणारे सरकार म्हणजे नोकरशाही, ज्याला इंग्रजीत ब्युरोक्रेसी म्हणतात. डेमोक्रेसी म्हणजे लोकांचे सरकार. प्रश्न 28वा. फाइंड द करेक्टली स्पेल्ट वर्ड. कलोनेल, क्युनलुल, कॅनलोल, कॉलोनेल. अचूक उत्तर आहे कॉलोनेल. नियम: हा इंग्रजीतील एक अपवाद असलेला शब्द आहे, याचा उच्चार कर्नल असा होतो, पण स्पेलिंग COLONEL असे लिहिले जाते. प्रश्न 29वा. फिल इन द ब्लँक. वी राईज डॅश द सन ऑन एव्हरी संडे. उत्तर आहे विथ. नियम: राईज विथ द सन हा इंग्रजीतील एक वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ पहाटे सूर्योदयासोबत लवकर उठणे असा होतो. येथे विथ हे प्रेपोजिशन वापरले जाते. प्रश्न 30वा. अ पेअर ऑफ सिझर्स इज एन इन्स्ट्रुमेंट विथ डॅश यू कट द पेपर्स. उत्तर आहे विच. नियम: रिलेटिव्ह प्रोनाउनचा नियम.
निर्जीव वस्तू आणि प्राण्यांसाठी विच हे सर्वनाम वापरले जाते. व्यक्ती असती तर हू किंवा हूम आले असते. प्रश्न 31. चूज द राईट प्रेपोजिशन. इट इज नॅचरल फॉर द ह्युमन बीइंग टू विश डॅश मनी. उत्तर आहे फॉर. नियम, फिक्स्ड प्रेपोजिशन. विश म्हणजे इच्छा असणे. या शब्दानंतर एखाद्या गोष्टीची इच्छा व्यक्त करण्यासाठी नेहमी फॉर हे प्रेपोजिशन येते. विश फॉर समथिंग. प्रश्न 32. सिलेक्ट द प्लुरल ऑफ द वर्ड थीसिस. उत्तर आहे थीसिस. नियम, जे ग्रीक किंवा लॅटिन शब्द आय एस ने संपतात त्यांचे अनेक वचन करताना आय एस ऐवजी ई एस केले जाते, म्हणजे थीसिसचे थीसिस होते. प्रश्न 33. टुडे इज मंडे, येस्टरडे डॅश संडे. उत्तर आहे वॉज. नियम, हा काळाचा म्हणजे टेन्सचा नियम आहे. येस्टरडे म्हणजे काल, हा शब्द भूतकाळ दर्शवतो, त्यामुळे इजचे भूतकाळी रूप वॉज वापरले आहे. स्लाइड 35. प्रश्न 34. व्हॉइस ओव्हर. प्रश्न 34. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मीनिंग. उत्तर आहे वॉर, बॅटल. नियम, वॉर आणि बॅटल या दोन्ही शब्दांचा अर्थ युद्ध किंवा लढाई असा होतो. हे समानार्थी शब्द आहेत. बाकीचे पर्याय होमोफोन्स म्हणजेच समान उच्चार असलेले आहेत. चेंज द जेंडर ऑफ द वर्ड हेन. उत्तर आहे रूस्टर. नियम, हेन म्हणजे कोंबडी स्त्रीलिंगी. त्याचे पुल्लिंगी रूप रूस्टर किंवा कॉक म्हणजेच कोंबडा असे होते. 36. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ रेन, कॅट्स अँड डॉग्स. उत्तर आहे व्हेरी हेवी रेन. नियम, हा एक अत्यंत प्रसिद्ध इंग्रजी वाक्प्रचार आहे. याचा अर्थ मुसळधार पाऊस पडणे असा होतो. प्रश्न 37. फाइंड द अँटोनिम फॉर स्लेंडर. उत्तर आहे स्टाउट. नियम, स्लेंडर म्हणजे सडपात तळकिमण नाजूक. त्याचा विरुद्धार्थी शब्द स्टाउट म्हणजे लठ्ठ किंवा मजबूत असा होतो. प्रश्न 38. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. उत्तर आहे आय फॉगॉट टू पोस्ट द लेटर येस्टरडे. नियम, टेन्स रूल. वाक्यात येस्टरडे, लास्ट इयर, अगो असे शब्द असतील तर ते वाक्य नेहमी साध्या भूतकाळात म्हणजेच V2 फॉर्ममध्ये असावे लागते. प्रश्न 39. चूज द करेक्ट मीनिंग. बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ. उत्तर आहे टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली. नियम, हा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ अत्यंत श्रीमंत किंवा राजघराण्यात जन्म घेणे असा होतो. प्रश्न 40. चेंज द नाउन क्रेडिट टू द ॲडजेक्टिव्ह. उत्तर आहे क्रेडिटेबल. नियम, क्रेडिटला एबल प्रत्यय लावून त्याचे क्रेडिटेबल हे विशेषण तयार होते. भाग 3. बॉम्बे हायकोर्ट शिपाई हमाल परीक्षा 14 फेब्रुवारी 2024 चे प्रश्न. स्लाइड 42. प्रश्न 41. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंक्च्युएशन. ॲडम सेड आय लव्ह धिस मूव्ही. उत्तर आहे ॲडम सेड, कॉमा, ओपन डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय लव्ह धिस मूव्ही, क्लोज डबल इन्व्हर्टेड कॉमा. नियम, डायरेक्ट स्पीचचा नियम आहे. बोलणाऱ्याचे नाव आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच सेड नंतर स्वल्पविराम म्हणजेच कॉमा दिला जातो आणि तोंडाचे प्रत्यक्ष शब्द दुहेरी अवतरण चिन्हात म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले जातात. स्लाइड 43. प्रश्न 42. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. आय हॅव डॅश द बाथरूम. उत्तर आहे क्लीन्ड किंवा वॉश्ड. वर्बचे तिसरे रूप. नियम, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा नियम आहे. हॅव किंवा हॅज नंतर नेहमी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल किंवा V3 येते. स्लाइड 44. प्रश्न 43. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सुपरलेटिव्ह डिग्री. दिशा इज द डॅश स्टुडंट अमंग ऑल द स्टुडंट्स. उत्तर आहे बेस्ट किंवा स्मार्टेस्ट. नियम, डिग्री ऑफ कंपॅरिझन. जेव्हा एका व्यक्तीची तुलना सर्वांशी केली जाते आणि रिकाम्या जागेच्या आधी द हे आर्टिकल असते तेव्हा तिथे नेहमी सुपरलेटिव्ह डिग्री येते. स्लाइड 45. प्रश्न 44. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स. प्लीज डॅश ऑफ द फॅन्स वेन यू लीव्ह. उत्तर आहे टर्न किंवा स्विच. नियम, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात नेहमी मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाने म्हणजेच V1 ने होते. स्लाइड 46 आणि शेवटचा प्रश्न. सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल. आय थिंक डॅश सूप इज रेडी सो लेट्स ईट नाव बिफोर इट गेट्स कोल्ड. उत्तर आहे द. नियम,
डेफिनेट आर्टिकल दचा नियम आहे. इथे आपण सर्वसाधारण सूपबद्दल बोलत नसून जे सूप बनवण्यासाठी ठेवले होते त्या विशिष्ट सूपबद्दल बोलत आहोत. निश्चित गोष्टीसाठी नेहमी द वापरले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते बॉम्बे हायकोर्टाच्या परीक्षांमध्ये आलेले इंग्रजी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण. मला खात्री आहे की हे स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच समजले असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.